नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण चिखली ह्या गावी आहोत आज. चिखलीत आपण हे एक झेंडूचा प्लॉट दाखवतोय. मित्रांनो, हा झेंडूचा प्लॉट लागवड केली आहे शेतकऱ्याने, त्याचा व्हिडिओ दाखवतोय तुम्हाला. चांगली परिस्थिती आहे. आणि ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झालेला आहे का बघा, अशी मर लागलेली आहे काय काय ठिकाणी. आता ही मर कशी काय लागली आणि ह्याच्यावर उपाय काय, ह्याच्यासाठी आपण त्यांना मार्गदर्शन करणार आहोत. मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओमध्ये सत्यता दाखवत असतो. जी चांगलं आहे ते व्हिडिओ जास्त करायचं ना, जे खराब झालं ते दाखवायचं नाही असं नसते आपल्याकडे. आपण जे असेल ते सत्यता दाखवतो आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून. आपण चिखली ह्या गावी आहोत, भडंगे प्रमोद भडंगे यांच्या प्लॉटवरती. त्यांचा हा झेंडू आहे. तर मित्रांनो, झेंडू चांगल्या ह्याच्यामध्ये आला आहे, वाढ बी चांगली झालेली आहे. आणि फुलं कळ्या तुम्ही बघू शकता, कळीची संख्या बघू शकता. फुलं बी चालू झालीत आता. झेंडू जवळपास पालवाय आलेला आहे. कळ्याची संख्या पण बऱ्यापैकी आहे. ह्या दिवसामध्ये अशाच कळ्याची संख्या असते मित्रांनो. पावसाळ्यासारखी म्हणजे जास्त अशा कळ्या भरगष्ट कळ्या अशा नसतात. तर ह्या दिवसामध्येच्या हिशोबाने ह्याला कळ्या भरपूर आहेत. सध्याच्या दिवसाच्या हिशोबाने विचार केला तर आता सध्याचे दिवस थोडेसे टेम्परेचरचे आहेत. टेम्परेचरच्या दिवसामध्ये जसं रोपाची ग्रोथ व्हायला पाहिजे त्याच्यात डबल आहे. पण कळ्याची संख्या वगैरे थोडीशी कमी जास्त असतेच. तर मित्रांनो, चांगल्या पद्धतीमध्ये प्लॉट सांभाळा मित्रांनो. मस्त आहे हो का प्लॉट. केल्याने होते रे केलीच पाहिजे. ह्या मनीप्रमाणे कष्ट करा, फळ 100% मिळेल. ह्या हिशोबाने हे सगळं आहे. हा एक लाल झेंडू आहे. तर सध्याची स्थिती तर खूप चांगली आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये ग्रोथ झालेली आहे झाडांची पूर्ण. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे तुम्ही झाडाची पानं बघू शकता. पानाच्या ग्रोथच्या हिशोबाने ही जी काळोखी आहे झाडावरली, हे बघा, म्हणजे अशी कुठलाही रोगराई नाही आहे ह्याच्यावर, किंवा करप्याचा अटॅक नाही किंवा काय नाही आहे. इथं नॉर्मली काही नागाळीचा थोडासा इफेक्ट झालेला होता, पण कव्हर केला आहे फवारणीच्या ह्याच्यातून. जवळपास खालून जरी ते बुडापासून जर बघितलं तर झाड पूर्णपणे हिरवगार आहे. कुठलाही रोगाचा अटॅक ह्याच्यावरती झालेला नाही. आणि मित्रांनो, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची काळजी म्हणजे ह्याच्या फवारणी असतात. ह्याला फवारणी 1 दिवस आड किंवा 2 दिवस आड घ्यावी लागत असते. कंटिन्यू फवारणी जर घेत राहिलं तर ह्याला कुठलाच रोगाचा प्रादुर्भाव ह्याच्यावरती येत नाही. आणि रोगाचा प्रादुर्भाव नाही आला की झाड निरोगी राहतं. निरोगी राहिलेल्या झाडाला शायनिंग जास्त असते, फुलं पण जास्त असतात, म्हणजे कळ्या वगैरे जास्त येतात. आणि फुलाची जी क्वालिटी असते, क्वालिटी खूप छान येते. असं जसं की आता ह्यात तुम्हाला एक फुल दाखवतो मी. आता हे फुल आहे. ह्या फुलाच्या खालच्या बाजून असे जळालेले वगैरे असे पाकळ्या असतात काय काय, तर अशा होत नाहीत. ह्याला जे पाहिजे ते त्या टायमिंगमध्ये जर मिळालं तर असं फुलं चांगल्या क्वालिटीची येतात. क्वालिटी मस्त राहते. आणि ह्या क्वालिटीच्या हिशोबाने ह्याचा भाव ठरला जातो. शायनिंग जास्त असेल तर शायनिंगच्या हिशोबाने भाव ठरतो कधी पण. चांगल्या पद्धतीमध्ये मित्रांनो ही आमच्या मित्राची बाग आलेली आहे. लागवड पण छान केलेली आहे. एवढ्या मोठ्या टेम्परेचरमध्ये एवढ्या ग्रोथ व्हायची म्हणजे चेष्टा नाही मित्रांनो. ह्याच्या मागं कष्ट पण तेवढंच आहे. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.